श्री स्वामी समर्थ। येत्या 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची घरच्या घरी पूजा कशी करायची आहे, तर एक पाठ घ्या, पाटावरती ताम्हण ठेवायचे, ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची। सगळ्यात आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणायचे। स्तवन म्हणत असताना स्वामींवरती कोणताही प्रकारचा अभिषेक करायचा नाही। त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, श्री सूक्त, पवमान सूक्त, श्री गुरुचैत्र अवतरणिका, श्री स्वामी चैत्र अवतरणिका, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राची एक माळ जप आणि श्रीराम रक्षा स्तोत्राचे 1 ते 9 श्लोकांचे आपल्याला पठण करत स्वामींच्या मूर्तीवरती पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने सतत अभिषेक चालू ठेवायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची। या दिवशी जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची असेल तर मांडणी सुद्धा करू शकता। कशी करायची, तर आपल्याला स्वच्छ जागा पुसून घ्यायची, त्यावरती चौरंग ठेवायचे, चौरंगाभोवती रांगोळी काढायची, चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंतरायचं आणि स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची। मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला गंध, फूल, अक्षता वाहून घ्या, अत्तर लावा। जर नवीन वस्त्र असेल तर वस्त्र सुद्धा घालू शकता। स्वामींना पिण्यासाठी पाणी ठेवायचे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचे। जर देवघरामध्ये शंख असेल तर शंखाची सुद्धा या दिवशी पूजा करू शकता। त्यानंतर दिवसभरामध्ये स्वामींना गोडाचा संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबरीने एकदा आपल्याला स्वामींची आरती घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला स्वामींची पूजा करायची। जर तुमच्याकडे मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर काय करायचं, फोटो स्वच्छ पुसायचं। सेम या प्रकारे तुम्हाला पूजा करायची। फक्त अभिषेक न करता जे काही स्तोत्र मंत्र आहे ते मात्र तुम्हाला फक्त तोंडाने पठण करायचे आणि हात जोडून फक्त स्वामींकडे प्रार्थना करायची। संध्याकाळी जवळच्या मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामींचं, दत्त महाराजांचं दर्शन मात्र अवश्य घ्या। स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।